नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी अर्थशास्त्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज 24 फेब्रुवारी 2026. आज आपण काही तासापूर्वी 12वी अर्थशास्त्राची बोर्ड परीक्षा देऊन आलात. त्यानंतर आपल्या मनामध्ये उत्सुकता असेल की आपण सोडवलेल्या प्रश्नांची उत्तरे काय असतील. बोर्डाकडून त्याची आन्सर की 1-2 दिवसामध्ये दिली जाईलच, पण तत्पूर्वी आपण लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरे काय असतील हे आपण जाणून घेऊया. त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की प्रश्न पहिला 20 गुणांचा असतो आणि त्यामध्ये पहिला जो विचारण्यात आलेला आहे तो आहे सहसंबंध पूर्ण करा. आणि त्यामधला पहिला सहसंबंध आहे सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत. तर आता स्थूल अर्थशास्त्र इतर रिकामी चौकट दिलेली आहे, तर विभाजन पद्धतीचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणती पद्धती येते? राशी पद्धत. आता पहा, दुसरा जो काही संबंध आहे तो आहे किंमत वाढ. रिकामी चौकट आपल्याला दिलेली आहे आणि पुढे दिलेला आहे सहसंबंध किंमत घट पुरवठा संकोच. म्हणजे किमतीमध्ये घट झाल्यानंतर काय होतं? पुरवठ्याचा संकोच होतो. तर किंमत वाढ झाल्यानंतर काय होईल? पुरवठ्याचा विस्तार. हे त्याचं उत्तर आहे. तिसरा पहा, मीठ. मीठ ही कशी आहे? जीवनावश्यक वस्तू आहे. त्यापुढे आपल्याला सहसंबंध पूर्ण करावयाचा आहे. हिरा दिलेला आहे आणि रिकामी चौकट दिलेली आहे. हिरा ही काय आहे? मीठ ही जीवनावश्यक वस्तू आहे, तर हिरा ही प्रतिष्ठेची वस्तू किंवा तिला आपण चैनीची वस्तू असं आपण म्हणतो. त्यामधला चौथा सहसंबंध आपल्याला विचारण्यात आलेला आहे. रिकामी चौकट दिलेली आहे. मूळ वर्षाची किंमत कोणत्या अक्षराने दाखवते? पुढला सहसंबंध पहा, P1 याच्यानं काय दाखवलं जातं? चालू वर्षातील किंमत दाखविली जाते. तर मूळ वर्षाची किंमत ही P0 यांनी दाखवली जाते. पाचवं उदाहरण आहे नाणे बाजार. नाणे बाजारामध्ये कशाचा? अल्पकालीन निधी असते. तर दीर्घकालीन निधीची बाजारपेठ कोणती असेल? तर ती आहे भांडवल बाजार. अशा पद्धतीनं प्रश्न पहिला तुम्ही सोडवलेला असेलच. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहायचे आहेत आणि त्यासाठी किती गुणांसाठी आहे? हा देखील 5 गुणांसाठी आपल्याला विचारण्यात आलेला आहे प्रश्न पहिला ब. पहिलं काय आहे? तर आपल्याला पहा, वस्तूतील मानवी गरज भागविण्याची असलेली क्षमता. आता या विधानामध्ये एक संकल्पना दडलेली असते, ती पारिभाषिक शब्द अर्थशास्त्रीय शब्द आपल्याला लिहावयाचा असतो. वस्तूतील मानवी गरज भागविण्याची असलेली क्षमता, ह्याच्यात काय? उपयोगिता असं आपण म्हणतो. दुसरा आहे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी अर्थशास्त्राची शाखा. आता अर्थशास्त्राच्या मुख्य शाखा सूक्ष्म आणि स्थूल आहेत. तर सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हटलं की सूक्ष्म अर्थशास्त्र ही शाखा आहे. त्यामध्ये तिसरा आहे स्थिर घटकावर केला जाणारा खर्च असतो. त्याचं उत्तर काय? स्थिर खर्च हे त्याचं उत्तर आहे. आता यामधले 3 आपण सोडवले. तर चौथा प्रश्न यामध्ये दिलेला आहे आपल्याला, वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च. आता वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च त्या विधानामध्येच अर्थ दडलेला आहे. विक्री खर्च ही पारिभाषिक संकल्पना आहे. आता सरकारचे महसुली उत्पन्न व सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे जे काही अंदाजपत्रक असतं त्याला आपण काय म्हणतो? संतुलित अंदाजपत्रक किंवा त्याला समतोल अंदाजपत्रक असं लिहिलं तरी चालेल. आता यानंतर आपण प्रश्न पहिला क तुम्ही सोडवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की काय विचारण्यात आलेलं आहे? विसंगत शब्द. म्हणजे या ठिकाणी विसंगत शब्द कोणता ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं काय? उपयोगितेचे प्रकार. खाली उपयोगितेचे प्रकार दिलेले आहेत. स्थल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता, वस्तू उपयोगिता. आता हे तिन्ही उपयोगितेचे प्रकार आहेत, पण गटात न बसणारा जो काही शब्द आहे त्याला आपण वस्तू उपयोगिता असं आपण म्हणतो. आता पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद दिलेले आहेत. आता पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद जे काही दिलेले आहेत त्यामध्ये गिफेन वस्तू,
श्रमाचा पुरवठा नाशवंत वस्तू दुर्मिळ वस्तू. आता श्रमाचा पुरवठा नाशवंत वस्तू दुर्मिळ वस्तू ही पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद आहेत, पण गिफेन वस्तू हा मागणीच्या नियमाचा अपवाद असल्यानं हा गटामध्ये शब्द बसत नाही, म्हणून हे त्याचं उत्तर आहे. आता विक्री खर्च. विक्री खर्च मोफत भेटवस्तू, पेटंट, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन. आता हे विक्री खर्च म्हणजे वस्तूची विक्री करण्यासाठी करावा लागणारा जाहिराती किंवा त्यावरती केलेला खर्च हा विक्री खर्च आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की मोफत भेटवस्तूसाठी पैसा लागतो, फलक जाहिराती, खिडकी प्रदर्शन. तर पेटंट हा आपल्याला सांगता येतं की त्या गटामध्ये न बसणारा शब्द आहे. आता यामध्ये आपण 3 सोडवलेले आहेत. तर चौथ्याचं जे काही उत्तर आहे, चौथा, मागणीचे निर्धारक घटक. आता पहा, उत्पन्न. आता उत्पादन खर्च हा गटामध्ये न बसणारा शब्द आहे. उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान, किंमत ही मागणी निर्धारित करणारे घटक आहेत. निर्देशांकाचे प्रकार खाली दिलेले आहेत. निवड निर्देशांक, किंमत निर्देशांक, मूल्य निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक. आता हे 3 निर्देशांकाचे प्रकार आहेत. गटात न बसणारा शब्द कोणता आहे? निवड निर्देशांक. आता यामध्ये प्रश्न पहिला ड, योग्य पर्याय आपल्याला निवडावयाचे आहेत. त्यामध्ये पहा, पहिलं जो काही आहे, आता य अक्षास समांतर असणारा मागणी वक्र. आता या ठिकाणी पहा, संपूर्ण अलौचिक मागणी, कमी लवचिक मागणी, संपूर्ण लवचिक मागणी, एकक लवचिक मागणी. आता पहा, इथं ये अक्षाला समांतर असणारा मागणी वक्र संपूर्ण अलौचिक मागणी. पण आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत आणि खाल्ल्या पर्यायामध्ये पहा, या ठिकाणी हे 2-2 दिलेले आहेत, म्हणजे क ड, दुसऱ्याचं ब ड. पण या ठिकाणी एकच उत्तर आहे, संपूर्ण अलौचिक मागणी. म्हणून त्याचं पर्याय चौथा, फक्त अ हे त्याचं उत्तर आहे. आता यानंतर दुसरा जो काही आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामध्ये पर्याय निवडा. यामध्ये प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम. आता प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम प्रत्येक म्हटलेलं आहे. प्रत्येक म्हटलं की काय आलं पाहिजे? या ठिकाणी सरासरी येत असते आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की इथं सीमांत प्राप्ती, सीमांत खर्च, सरासरी प्राप्ती हे त्याचं उत्तर. पण इथं पर्यायामध्ये पाहायचं की या ठिकाणी अबक, अकड, फक्त ब. तर उत्तर आहे आपलं फक्त क, म्हणजे तिसरा पर्याय हा आपण निवडला पाहिजे. तुम्ही निवडलेला असेलच. यानंतर किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधानं शोधायची आहेत. या ठिकाणी आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत आणि किंमत निर्देशांकाचा पहा, प्रश्न व्यवस्थित वाचायला हवा. अयोग्य संबंध म्हटलेला आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान, आपल्याला विधानं कोणती आहेत ती शोधावयाचं आहे. आता निर्देशांकाचे भौगोलिक साधन आहे, नाही, सांख्यिकीय साधन आहे ते. हवेच्या दाबातील बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते, हे देखील विधान चूक आहे. आणि यानंतर आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप केलं जातं. निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो, बरोबर. मग या ठिकाणी पर्यायामध्ये काय? अ आणि ब. आता अ आणि ब असलेला पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये चौथा जो काही आपल्याला पर्याय देण्यात आलेला आहे, पहा, चौथा पर्याय, सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो. अनिवार्य म्हटलेलं आहे, म्हणजे अत्यावश्यक काम, सरकारची कार्य खाली दिलेले आहेत. रोजगार निर्मिती अनिवार्य आहे का? नाही. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था हे अनिवार्य कार्य आहे. कल्याणकारी उपाययोजना नाही. वस्तू आणि सेवांची निर्यात ही देखील नाही. म्हणून या ठिकाणी पर्यायामध्ये पाहायचं फक्त ब हे त्याचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्यामध्ये 5वं पहा, स्पर्धात्मक मागणीची उदाहरणं दिलेली आहेत. आता स्पर्धात्मक मागणी म्हणजे हे का ते? साहजिकच आपल्याला सांगता येतं की यामध्ये पहा, चहा व कॉफी स्पर्धात्मक मागणी आहे. आता आपल्याला मोटार गाडी पेट्रोल स्पर्धात्मक मागणी आहे, पूरक मागणीमध्ये येतं. साखर, गूळ
हे घ्यायचं का ते घ्यायची, ह्याची स्पर्धा असते, त्याला स्पर्धात्मक मागणी असं आपण म्हणतो. पेनशाही होऊ शकत नाही. म्हणजे स्पर्धात्मक मागणीची उदाहरणं जी दिलेली होती त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 अ आणि क ही आहेत, म्हणून हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण प्रश्न पहिला सोडवलेला आहे. यानंतर आपल्याला सांगता येतं की प्रश्न दुसरा जो आपल्याला देण्यात आलेला आहे. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये काय विचारलेलं होतं आपल्याला? प्रश्न दुसऱ्यामध्ये पहा, खालील उदाहरणाच्या आधारे आपल्याला संकल्पना ओळखायची होती आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं होतं. प्रत्येक संकल्पनेला या ठिकाणी आपल्याला 2-2 गुण देण्यात आलेले आहेत. एक संकल्पना लिहिली की 1 गुण आणि त्याच्या स्पष्टीकरणाला 1 गुण. अशा पद्धतीनं हा 12 गुणासाठीचा प्रश्न आहे. कोणतेही 3 म्हणजे 6 गुण अ 6 गुणासाठी आणि ब 6 गुणासाठी असा एकूण 12 गुणांचा प्रश्न आहे. आता यामध्ये पहा, पहिलं जे आहे, पहिलं काय? शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले. आता वेतन दिलं, कारखान्यातील कामगार आहेत, साहजिकच आपल्याला सांगता येतं की कामगाराचा मोबदला हा वेतन आहे, म्हणजे उत्पादनाचा घटक आहे. उत्पादन घटकाचे मोबदले हे त्याचं उत्तर आहे. आता भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले. आता भारताने इराणकडून काय केलेलं आहे? पेट्रोलची खरेदी केलेली आहे. म्हणजेच आयात व्यापार ही संकल्पना आहे. आणि आयात व्यापार म्हणजे आपल्याला सांगता येतं की आयात व्यापाराबद्दलचं विश्लेषण आपल्याला पुढे लिहायचं असतं. आता तिसरं आहे, गोपाळने तांदूळ, गहू, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांच्या 2016 सालच्या व 2020 सालच्या एकूण उत्पादनाची माहिती संकलित केलेली आहे. आता या ठिकाणी किमतीचा उल्लेख आहे का? नाही. तर या ठिकाणी आपल्याला काय माहितीचं संकलन केलेलं आहे आणि साहजिकच उत्पादनाच्या संबंधीची आकडेवारी या ठिकाणी आहे, म्हणून याला आपण यापासून जो काही तुलना केली जाईल संख्यात्मक निर्देशांक आहे किंवा शेतमालाचा निर्देशांक किंवा संख्यात्मक निर्देशांक हे त्याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये चौथा जो काही विचारण्यात आलेला आहे, वस्तूची किंमत 40% घटल्याने वस्तूच्या मागणीमध्ये 40% वाढ झाली. किमतीमधला बदल, आता मागणीतील बदल आणि किमतीतील बदल कसा आहे? सारखा आहे, म्हणून त्याला आपण कोणतं म्हणतो? एकक लवचिक मागणी हे त्याचं उत्तर आहे चौथ्याचं. आता पाचवं पहा, टीनाने 50,000 रुपयाची एक रकमी रक्कम 1 वर्षाकरता बँकेत जमा केली. म्हणजे बँकेमध्ये तिनं जमा केलेली आहे, ठेवलेली आहे आणि ती फिक्स डिपॉझिट आहे, 1 वर्षासाठी मुदत ठेवी असं आपण म्हणतो. हे त्याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा तुम्ही सोडवलेला असेलच. त्यामध्ये फरक स्पष्ट करा. आपण अभ्यासलेलेच तेच पुन्हा आलेले आहेत. त्यामध्ये पहा, पहिला जो काही आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल म्हणजे लहानात लहान घटकाचा अभ्यास केला जातो, त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा स्थूल अर्थशास्त्र, एक उदाहरण आपल्याला लिहायचं असतं. आता मागणीतील वृद्धी आणि मागणीचा विस्तार हे आपण पुन्हा सोडवलेले आहेत. म्हणजे आपल्याला सांगता येतं की किंमत कायम असताना इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाले की मागणीची वृद्धी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते, त्याला आपण मागणीचा विस्तार म्हटलेलं होतं. आकृतीच्या साहाय्यानं आपण समजून पण दिलेलं होतं. 2 मुद्दे लिहिणं आवश्यक आहे, 2 गुणासाठीच आहे. सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की तेच पुन्हा सोडवलेले आपण आलेले आहेत. साधा निर्देशांक, 12 निर्देशांक, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशा पद्धतीनं 6 दिलेली होती, त्यापैकी तुम्ही 3 सोडवलेली असतीलच. यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतीही 3 तुम्हाला सोडवायची होती. त्यामध्ये काय आलेलं होतं? उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्य तुम्हाला लिहायची होती. म्हणजेच आपल्याला कालसापेक्ष, स्थलसापेक्ष संकल्पना, उपयोगिता आणि उपयुक्तता या 2 एकमेकांपेक्षा अलग आहेत. अशी एक 4 वैशिष्ट्ये, 4 मुद्दे आपल्याला लिहावयाची होती. आता मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत, म्हणजे गुणोत्तर पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदल, किमतीतील शेकडा बदल सूत्र लिहून त्याबद्दलची माहिती आपल्याला लिहिणं अपेक्षित होतं. सरकारच्या करेत्तर उत्पन्नाचे कोणतेही 4 स्रोत तुम्हाला लिहावयाचे होते.
म्हणजे सरकारचे करांना सोडून इतर मार्गांनी म्हणजे शुल्काच्या माध्यमातून म्हणा, वेगवेगळ्या मार्गाने जे काही उत्पन्न भेटते त्याचे मुद्दे लिहून तुम्हाला सविस्तर उत्तर थोडक्यात आपल्याला लिहावयाचं होतं. प्रश्न तिसरा आहे, विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून त्याचे प्रकार आपल्याला लिहावयाचे आहेत. आता विदेशी व्यापार म्हणजे आपल्याला सांगता येतं की त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. एका देशाने जगातील इतर देशाशी जी काही वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केलेली असते तो आहे विदेशी व्यापार. आणि त्याचे प्रकार आपल्याला माहिती आहे की यामध्ये आपल्याला आयात व्यापार आहे, निर्यात व्यापार आहे, पुनर्निर्यात व्यापार आहे, असे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासलेले होते. आता एक त्यामधले निर्देशांक या टॉपिकमधलं एक उदाहरण तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की खाली आकडेवारी दिलेली होती आणि त्या आकडेवारीच्या साह्यानं त्या आकडेवारीच्या साह्याने आपल्याला सांगता येतं की उदाहरण आपल्याला सोडवावयाचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा इकडे वस्तू दिलेल्या आहेत. 2015च्या किमती आहेत, 2020च्या किमती आहेत. म्हणजे 2020 म्हणजे आपण हे चालू वर्षाच्या किमती समजायचं आणि 2015च्या म्हणजे मूळ वर्षाच्या किमती आपण समजायचं. आणि या माध्यमातून तुम्ही उदाहरणं सोडवलेलंच असेल तर या ठिकाणी सिग्मा P0 याची जी काही किंमत आहे ती किंमत 50 आलेली आहे. सिग्मा P1ची किंमत 60 आलेली आहे आणि आपण पहिल्यांदा सूत्र लिहायचं, किंमत निर्देशांक काढायचं. P01 बरोबर सिग्मा P1 भागिले सिग्मा P0 गुणिले 100. सूत्रामध्ये किमती ठेवून कॅल्क्युलेशन केलं की या ठिकाणी आपल्याला सांगता येतं P01 म्हणजे किंमत निर्देशांक याचं उत्तर 120 यायला पाहिजे. हे तुमचं आलेलंच असेल, तुम्ही सोडवलेलं असेल. अगदी साध्या पद्धतीचं किंमत निर्देशांक काढण्याचं उदाहरण होतं. आता यामध्ये खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही हा आपला कितवा प्रश्न आहे? चौथा प्रश्न आहे. आणि त्यामधलं पहिलं विधान काय आपल्याला विचारलेलं होतं? पहा, पहिलं विधान आहे पूर्ण स्पर्धा. पहिलं विधान आहे पूर्ण स्पर्धा म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही कशी आहे? वेगवेगळी आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं या विधानाशी मी सहमत नाही असं तुम्हाला लिहायचं होतं. या ठिकाणी हे विधान सहमत नाही आहे. दुसरं, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये फक्त वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा समावेश केला जातो. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपण अभ्यासलेली होती, त्यामध्ये फक्त आलेलं आहे वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा समावेश केला जातो. म्हणून या विधानाशी मी सहमत नाही. म्हणजे पहिलंही विधान सहमत नाही, दुसरंही विधान सहमत नाही, तिसरं विधान आहे राष्ट्रीय उत्पन्नाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. होय, मी या विधानाशी सहमत आहे का तर राष्ट्रीय उत्पन्नाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे सहमत आहे किंवा नाही याला 1 गुण दिला जातो आणि त्याचं जे काही तुम्हाला विश्लेषण लिहावयाचं असतो, का सहमत आहे किंवा का सहमत नाही, त्यासाठी आपल्याला सांगता येतं की 3 गुण आपल्याला दिले जातात आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की 3च तुम्हाला सोडवावयाचे होते. त्यामधलं चौथा आहे सार्वजनिक खर्चामध्ये फक्त महसुली खर्चाचा समावेश केला जातो. विधानाशी सहमत नाही. महसुली खर्च पण येतो आणि भांडवली खर्च पण त्यामध्ये येत असतो. म्हणून या विधानाशी सहमत नाही. आणि त्याचं कारण आपल्याला सविस्तर आपल्याला लिहावयाचं आहे. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या संकल्पना सारख्याच आहेत. आता एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता सारखी आहे का? नाही. त्यामधला फरक काय आहे तो आपल्याला लिहायचा असतं. मी या विधानाशी सहमत नाही. म्हणजे यामध्ये आपल्याला सांगता येतं फक्त तिसरं विधान बरोबर आहे, त्याच्याशी आपण सहमत आहोत आणि बाकीची पहिलं, दुसरं, चौथं आणि 5वं विधान हे सहमत नाही असं लिहून त्याचं विश्लेषण लिहिणं अपेक्षित होतं. आता पहा, प्रश्न 5वा जो काही तुम्ही सोडवलेला असेल, प्रश्न 5वा गुण घेण्यासाठी खूप सोपा आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांना देखील पासिंगसाठी या प्रश्नाची खूप मदत होऊ शकते. त्यामध्ये प्रश्न 5वा जो काही आहे त्यामध्ये पहा, खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत.
त्यामध्ये पहिला जो काय विचारलेला होता, खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहावयाची होती. आता तक्ता पहा, एकीकडे किंमत दिलेली आहे, पुरवठ्याची नगसंख्या दिलेली आहे. आता इथं 10, 15, 20, 25 ही किंमत आहे आणि पुरवठ्याची नगसंख्या, किंमत 10 असताना पुरवठा किती नगांचा आहे, 200 आहे. 15 असताना हे आपण एक फरक पाहायचा, 20 असताना 300 आहे, 25 असताना 350 आहे, म्हणजे 50-50चा फरक आहे. म्हणून 200, 250 इथं या चौकटीत लिहायचं. 300, 350 दिलेलंच आहे. खाल्ल्या 3 चौकटी आहेत, 400, 450 आणि 500 एवढं लिहिलं की आपल्याला या ठिकाणी 2 गुण दिले जातात. तक्ता पूर्ण केला की 2 गुण. आणि पुरवठा पत्रकाच्या साहाय्याने आकृती काढा. आकृती तर सहज तुम्ही काढू शकता. एकीकडे OY अक्षावरती किंमत दाखवायची, OX अक्षामध्ये पुरवठा नगसंख्या दाखवायची आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की OX अक्ष, OY अक्ष घेऊन या ठिकाणी या किमती ठेवून अशा पद्धतीनं SS हा पुरवठा वक्र आपल्याला या ठिकाणी दाखवता येतो. आता पहा, हे OX अक्ष आहे, OY अक्ष आहे. OX अक्षामध्ये आपण पुरवठ्याची नगसंख्या इथं लिहायची, OY अक्षामध्ये किंमत दाखवायची आणि सर्व बिंदू जोडून SS हा पुरवठ्याचा वक्र अशा पद्धतीनं आपण काढला. याला 2 गुण आणि तक्त्याला 2 गुण, असे 4 पैकी 4 गुण तुम्हाला घेता येतात आणि तिथं तुम्ही सोडवलेलंच आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 आकृत्या दिलेल्या आहेत. पहा ही आकृती, यामध्ये कसं आहे, अक्ष आहे, हे अक्ष आहे, इकडे मागणी, इकडे किंमत मोजलेली आहे. हा काय आहे, तर या ठिकाणी मागणीचा वक्र आहे. तो कसा आहे, या अक्षाला समांतर आहे. आणि ही जी काही आकृती आहे यामध्ये सुद्धा किंमत, मागणी दाखवलेली आहे. हा मागणी वक्र आहे, तो डावीकडून उजवीकडे दिलेला आहे. किमतीत किती बदल झाला, मागणीत किती बदल झाला हे दिलेलं आहे. पाहिले आपल्याला लक्षात येतं. आकृती अ मधील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे, तर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत. त्यामध्ये संपूर्ण अलवचिक मागणी हे आपल्याला सांगता येतं. पहिल्याचं उत्तर आहे संपूर्ण अलवचिक मागणी. मग संपूर्ण अलवचिक मागणी कशाला म्हणतात याचं थोडक्यात आपण विश्लेषण लिहिणं अपेक्षित होतं. आता दुसऱ्या आकृतीमध्ये काय, मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे, तर यामध्ये आपल्याला पहा, तर किमतीमध्ये बदल आणि मागणीमधला बदल सारखाच आहे, म्हणून त्याला एकक लवचिक मागणी असं आपण म्हणतो. एकक लवचिक मागणी आणि त्याचं विश्लेषण लिहिणं अपेक्षित होतं. आणि यामध्ये अजून एक आपल्याला ऑप्शन आहे, उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. आणि उतारा डिजिटल मार्केटिंगबद्दलचा उतारा आहे आणि खाली प्रश्न दिलेले आहेत. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, तर ह्या पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला पहा, त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. डिजिटल मार्केटिंग जे काही आहे त्याला ऑनलाईन मार्केटिंग म्हणतात. आणि यामध्ये इंटरनेट आणि इतर डिजिटल संप्रेषणाचा वापर करून संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट होता येते. पहिल्याच 2 वळी आपण लिहिल्या की हे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हे तुम्ही सोडवलेलं असेलच. उत्तरा वाचून प्रश्नांची उत्तरं, खाली विचारलेली प्रश्न. अमेरिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा किती टक्के लोक ऑनलाईन असतात, अमेरिकेमध्ये एकापेक्षा जास्त वेळा किती टक्के लोक ऑनलाईनमध्ये किती टक्के लोक असतात, तर याचं उत्तर आहे ऑनलाईनमध्ये किती, 43% दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा ऑनलाईनमध्ये लोक असतात. हा दुसऱ्याचं उत्तर झालं. आणि वरील उतार्याचं आपले मत लिहायचं होतं. तुम्हाला कल्पना दिलेली होती की मत लिहित असताना चूक किंवा बरोबर असं काही नाही. तर या माध्यमातून उतारा आपण वाचला, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दल आपलं स्वमत, स्वतःचं मत तुम्हाला लिहायचं होतं. ते देखील 2 गुण आहेत. अशा पद्धतीनं प्रश्न 5वा देण्यात आलेला होता. तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं सोडवलेला असेलच. आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये शेवटचा जो काही प्रश्न होता तो खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहा. आता पहा, यामध्ये मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. स्पष्ट करा म्हटलं की त्यामध्ये गृहीताचे मुद्देसुद्धा लिहिणं अपेक्षित होतं. पहिल्यांदा प्रस्तावना, गृहीतकाचे मुद्दे, मागणीच्या नियमाचं विधान, कोष्टक, आकृती आणि मागणीच्या नियमाचे अपवाद, अशा पद्धतीनं 8 गुणासाठीचा हा प्रश्न होता. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी कोणत्या आहेत,
तात्विक आणि व्यावहारिक अडचणी. व्यावहारिक अडचणीचे मुद्दे लिहून त्याचं विश्लेषण अपेक्षित होतं. आणि तिसरा देखील सोपा प्रश्न होता. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये आपल्याला स्पष्ट करावयाची होती आणि अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे होते. सविस्तर उत्तरं आणि 30 आपण सराव केलेली उत्तरं इथं आलेली होती, म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीनं सोडवलं असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकी पुन्हा आन्सर की आल्यानंतर वेगळं विश्लेषण आपल्याकडून केलं जाईलच. पण आजच्या आज तुमची जी उत्सुकता होती उत्तरे जाणून घ्यायची, ती तुम्हाला पाहता येतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारण पाहिलं तर तुमचं जास्तीत जास्त गुण घेण्याचं जे काही उद्दिष्ट होतं या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून साध्य होताना दिसतंय. का तर क्लिष्ट अशी अवघड अशी कोणतीही प्रश्न संदिग्ध यामध्ये नव्हती. सरळ सरळ सोप्या पद्धतीची प्रश्नपत्रिका होती. कमी अभ्यास असलेल्या विद्यार्थ्यांना देखील पासिंगसाठी सहज सोपी होती आणि जास्तीत जास्त गुण घेण्याचं तुमचं उद्दिष्ट देखील या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून साध्य होतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.